आली आणि फक्त एक सिक्स उडवायचा होता म्हणून मॅन ऑफ द मॅच आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवारच आहेत हे मी आवर्जून तुम्हाला इथे उल्लेख करतो. म्हणून अतिशय चांगला प्रकल्प आपण इथे आणलेला आहे. आमचे गुप्ताजी इथे आहेत, त्यांनी सगळ्या पद्धतीची माहिती तिथेही दिली, आपल्याही भाषणामध्ये दिली आणि भाषण करत असताना भाषण संपेपर्यंत 2-3 फिश मार्केट मागून टाकले. म्हणजे ते असं सहज असे मागत होते, त्याच्या खिशातून चॉकलेट काढून जसं देतो ना, साहेब इथेही द्या, तिथेही द्या, इथेही द्या. मला आता चांगली गोष्ट आहे, एवढा विश्वास आमच्या खात्यावर गुप्ता साहेब दाखवला असल्यामुळे मी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. पण त्यांचा अभ्यास आहे, त्यांचा अनुभव आहे. तरुण वयामध्ये पण जेव्हा ताईंनी त्यांच्या संदर्भात उल्लेख केला, मला बरं वाटलं की आमच्या महाराष्ट्रामधला एक तरुण अधिकाऱ्याबद्दल लोकप्रतिनिधी जेव्हा काही चांगलं बोलतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या अधिकाऱ्याला श्रेय दिलं पाहिजे. म्हणून गुप्ताजी तुमचंही मी अभिनंदन करेन. तुम्ही जे काही मागण्या केलेल्या आहेत, मी आता तिथे उभा असताना पण तुम्हाला काही प्रश्न विचारले, कारण का मी त्याच्यातला कार्यकर्ता आहे की नुसतं येऊन नारळ फोडणं आपलं काम नसतं. मला 4 प्रश्न विचारायला आवडतात, टोचणारे प्रश्न विचारायला जास्त आवडतात. आणि मी मुद्दाहून विचारलं की बाबा हे असंच एवढं आहे का, कारण का काय मी किनारपट्टीचा भागातला आमदार आहे. मासेमारीमध्ये आम्ही लोकांनी PhD केलेली आहे. तुमच्या भागातले मासेमारी आमच्या भागातले मासेमारी वेगळे असले तरी मूळ विषय तसेच आहे, ते काही वेगळं नाही. आणि म्हणून एकंदरीत आता जे काही इमारत उभी राहते त्या इमारतीकडे पाहिल्यानंतर मी त्यांना विचारलं की एवढ्या इमारतीमध्ये सगळं काय होईल का. ते बोलते काय होणार नाही. वरती आपल्याला स्टोरेज आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अजून एक फ्लोर वाढवायला लागेल. म्हणून आमचे फिशरीजचे अधिकारी मागे बसले. मी त्यांना सांगितलं की प्रस्ताव लवकर पाठवा. ताईंनी 20 वर्षाचा प्रयत्न करून आज हे जे काय तिथे उभं केलेलं आहे, 20 वर्ष तर लांबची गोष्ट आहे. लवकरात लवकर हे वरची इमारत पण कशी परवानगी सकट तुम्हाला देता येईल एवढा मी शब्द तुम्हाला इथे येऊन जातो आहे. आणि अधिकाऱ्यांना आपल्या कामाची पद्धत माहिती आहे. संयम हा गुणच आमच्यामध्ये टाकायचं देव विसरलेला आहे. आम्ही काय एकदम शांत पद्धतीचे लोक नाही आहोत. आम्हाला काम हवं आहे. डिपार्टमेंट चाललं नाही, पळालं पाहिजे ह्याच्यातला मी आहे. म्हणून एकदा लोकांच्या मागणी आहे, लोकांची इच्छा आहे की बाबा इथे अजून एक फ्लोर कोल्ड स्टोरेजसाठी झाला पाहिजे. तर अधिकाऱ्यांना मी सांगेन की मी मुंबईला आता 12 तारखेपर्यंत पोहोचणार आहे. उद्या आम्हाला शिर्डीला सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना जमायचं आहे. मी 13 तारखेपर्यंत मंत्रालय पोहोचेपर्यंत तुमची माहिती माझ्याकडे पोहोचली पाहिजे, जेणेकरून मी पुढची कामं सुरू करू शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमदार, नगरसेवक, मंत्री आणि या सगळ्या पदं आमच्यासाठी त्यासाठीच आहे, जेणेकरून लोकांच्या अपेक्षा वेळेत पूर्ण झाल्या पाहिजे. मी आमच्या आयुक्त साहेबांना पण सांगेन की तुम्ही बनवत असताना क्वालिटीवर पण लक्ष ठेवा. कारण का हे आमचे काही कॉन्ट्रॅक्टर असतात महाराष्ट्रातले की आपल्या इथं, ते सांगताना तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळवत असताना तुम्हाला सगळं चांगलं बोलणार, हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, एकदम चांगलं. आणि एकदा काय ते काम करायला सुरुवात केलं तर बनवायचं असतं 6 महिन्यामध्ये आपले डोक्यावरचे केस जाईपर्यंत मार्केट बनतच राहणार. म्हणून ह्या काही गोष्टी गुप्ता साहेब इथे परवानगी देऊ नका. तुम्ही जे काही टेंडर मध्ये टाकलेले आहे, तुम्ही जे काही क्वालिटी तुमची अपेक्षित आहे, ताई तुम्हालाही सांगेन लोकप्रतिनिधी म्हणून आपलं एक काम असेल की ज्या पद्धतीने तुम्ही आज भूमिपूजन एवढं लक्ष घालून या सगळ्या बारकाईने तुम्ही सगळं लक्ष घातलेलं आहे, प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी मार्केट तुम्ही कसं बनवताय, कुठल्या क्वालिटीचं तुम्ही सगळ्या गोष्टी करताय आणि मार्केट हे दर्जेदार बनलं पाहिजे, याही गोष्टीवर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालावं. नाहीतर काय होतं, इमारत बनते आणि 3 महिन्यानंतर पाणी विणी या गळती विळती ही सगळी नाटकं सुरू होतात. म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पहिल्याच दिवशी शाळा कशी चालते याबद्दल त्याला माहिती देऊन ठेवा, जेणेकरून पुढे होता कामा नये. ज्या खात्याचा मी मंत्री आहे तिथे अशा काही गोष्टी झाल्या तर आपल्यामध्ये सहन करण्याचा विषय इथे राहत नाही. असं एक उदाहरण मी देऊन टाकेन की महाराष्ट्रामध्ये कोण पण मार्केटमध्ये कुठलीही चुकी करायची हिंमतच कुठला कॉन्ट्रॅक्टर करणार नाही, अशा पद्धतीची उदाहरण देऊन टाकेन. म्हणून कामासाठी तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलवलंय
तसं दर्जेदार काम कसं उभं राहील यावर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालावं अशी विनंती ह्या निमित्ताने मी करणार आहे. अन्य 2-3 प्रस्ताव तुम्ही गुप्ताजी तुम्ही मला सांगितलेले पाठवा माझ्याकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.